एक मोठी बातमी पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। जागा वाटपावरून पुण्यात शिवसेनेत नाराजी आहे आणि नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर कार्यकर्ते जमलेत। पुण्यात नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि एकंदरीतच नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर हे जागा वाटप सुरू असल्याचं आपण पाहतोय। भाजप आणि शिंदे सेनेची युती जी आहे ती फिसकटण्याच्या वाटेवरती सध्या दिसतीये। अशात शिंदे सेनेला जेवढ्या जागा आहेत तेवढ्या देण्यास भाजपचा नकार आहे आणि म्हणून नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे। आपल्याला हव्या तेवढ्या जागा घ्याव्याच असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे। नीलम गोऱ्हे यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे स्पष्ट केलं की शिवसेना शिंदे गटाला भाजप सोबत जी युती केली आहे पुण्यामध्ये तिकडनं फक्त आणि फक्त 15 जागा 12 ते 15 जागा खरं तर देण्यात येणार आहेत। त्यावरनं अत्यंत नाराजी ही शिंदे गटात दिसून येते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुण्यातील जे शिवसैनिक आहेत शिंदे गटाचे ते नीलम गोऱ्हे यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करताना दिसून येत आहे। एक रोष त्यांच्यात आहे का तर निष्ठावंतांना संधी आहे ती मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या, दादा आज का आंदोलन करताय, काय गरज पडली? पुणे शहरामध्ये जे तिकीट वाटपामध्ये गोंधळ झालेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। बेसिकली यांनी ज्या 261-65 जागा आपल्याकडे आहेत त्यापैकी फक्त शिवसेनेला 10 ते 15 जागा देण्याचं त्यांनी आश्वासन दिले। त्यामुळे सगळे शिवसैनिक चिडलेले आहेत आणि त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। आपण नीलम गोऱ्हे यांचे जे पी आहे त्यांच्याकडे आता आपण बघितलंय की एक जे इथे आंदोलन करत होते आता जे योगेश आहे त्यांना घेऊन गेलेले आहेत। काय नेमकी मागणी काय आहे तुमची? आमची धनंजय एक मिनिट धनंजय आपण बघतोय की इकडे एकाला समजूत घालण्यासाठी खरं तर आत घेऊन गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यात नेमकं काय कशा संदर्भात खरं तर बोलवण्यात आलेलं आहे तिकडे आतमध्ये। आपण त्यांच्याकडनं ताई म्हणलं आम्ही याला भेटायला येतोय पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही, हे 100%। आता तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय? आम्ही राजीनाम्याची आता सध्या जे नेते आहेत यामध्ये ज्यांनी अन्याय केलाय सर्वांचे राजीनामे मागतो, फक्त ताईंच्या राजीनाम्याची आम्ही मागणी नाही करणार। तुमच्यावरती युतीमध्ये अन्याय होते असं वाटतंय? आमच्यावर अन्याय नक्कीच होतोय कारण शिवसेनेला ही डावी बाजू दाखवली जाते। प्रत्येक वेळेला शिवसेना हा महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे तरी आम्हाला महानगरपालिकेची छोटी जागा दाखवली जाते। शिवसेनेची ताकद पुणे शहरात मोठी आहे। पण काल सांगण्यात आलेलं होतं की घरात काही सांगितलेलं नाही, ताई भेटायला येतात ते त्याच्यामुळे थांबा म्हणले शिवसैनिकाला 4 जण। काल नीलम गोऱ्हेंनी आश्वासन ताई दिलं होतं। फुटपाथचा प्रश्न होत नाहीये, ताई येतात ते आणि आम्ही आमची भावना मांडणार त्यांच्या समोर। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे साहेबांचा व्हिडिओ कॉल पण येतोय। काय बोलले तुम्हाला? काय बोलले? तुला काय बोलले? भेटायला येतात सांगितलं सर्व।